राज्याच्या वन खात्याचा पदभार गणेश नाईक यांनी गुरुवारी मंत्रालयात स्वीकारला। यावेळी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक आणि वरिष्ठ वन अधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रमाणे 100 दिवसांच्या विकासाचा कृती आराखडा तयार केला आहे, त्याच पार्श्वभूमीवर 100 दिवसांचा वन खात्याचा कृत्रिम कार्यक्रम तयार केल्याची माहिती यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली। वन खात्याचा पदभार स्वीकारण्यापूर्वी मंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वन खात्यासंबंधी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली। राज्यामध्ये कागदाचे उत्पादन वाढवण्यासाठी बांबू लागवडीचे प्रोत्साहन देण्यात येईल। केंद्र सरकारने देशात बांबूंची लागवड वाढवण्यासाठी तज्ज्ञ अभ्यास समिती नियुक्त केली आहे। या समितीचे मार्गदर्शन या अनुषंगाने घेण्यात येईल, असेही गणेश नाईक म्हणाले।